सिंदेवाही तालुका धान उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे मोटर पंप पाण्याची सोय असते ते शेतकरी उन्हाळी धान पिकं घेतात. धान कापणी व धान चुरणी हंगाम सुरू असताना अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्यानं शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र दिसून येते. यावर्षी उष्णतेनं कहर करत 40 अंश तापमानाचा पल्ला पार केला होता. त्यामुळे उकाडा असह्य झाला असताना मे महिन्यापासून राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावत कहर केला असताना सिंदेवाही तालुक्यात बुधवारपासून शनिवारपर्यंत 4 दिवस अवकाळी वादळी पावसानं हजेरी लावल्यानं काही शेतकऱ्यांचे कापले नसलेली उन्हाळी धान पिकं जमीनदोस्त झाले व कापलेल्या धान पिकावर पाणी गेल्यानं धानाच्या कडपा भिजून त्याला कोंब निघाली. तर काही शेतकऱ्यांनी मशीननं चुरलेलं धान उन्हात वाळवण्यासाठी टाकले असताना अवकाळी पावसाच्या कहरामुळे धान भिजून त्याला दुर्गंधीयुक्त वास यायला लागला असल्यानं मोठ्या नुकसानीचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमध्ये केली जातीये.